Hello student, in last lecture we study about definition of thermodynamics and thermodynamical variable. Thermodynamical variables कोणकोणते आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एंट्रोपी अँड एन्थॅल्पी. त्याचबरोबर अजून काय पाहिलं होतं? थर्मोडायनॅमिकल सिस्टीम्स. थर्मोडायनॅमिकल सिस्टीम कोणकोणत्या आहेत? ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीममध्ये मॅटर ॲज वेल ॲज हीट एक्सचेंज केली जाणार आहे. क्लोज्ड सिस्टीममध्ये हीट एक्सचेंज केली जाणार आहे, मॅटर एक्सचेंज केला जाणार नाही. आयसोलेटेडमध्ये दोन्हीच्या दोन्ही ॲज इट इज राहणार आहेत, म्हणजेच एनर्जीही चेंज केली जाणार नाही आणि मॅटरही चेंज केला जाणार नाही. त्याच्यानंतर आपण काही थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस पाहिल्या. थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस कोणकोणत्या होत्या? फर्स्ट ॲडियाबॅटिक प्रोसेस. अशा प्रोसेसेसमध्ये हीट ही कॉन्स्टंट ठेवली जाते. ओके, हीटचा चेंज जो असतो तो 0 असतो. सेकंड प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस. अशा प्रोसेसेसमध्ये टेम्परेचरचा जो चेंज असतो तो 0 ठेवला जातो. त्याचनंतर नेक्स्ट प्रोसेस कोणती आहे? आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये आपण काय करत असतो तर चेंज इन प्रेशर हे 0 ठेवत असतो. ओके, डेल्टा पी काय असणार आहे? तिथे 0 असणार आहे. आणि नेक्स्ट फोर्थ प्रोसेस कोणती आहे? आयसोकोरिक प्रोसेस. ओके, याच्यामध्ये चेंज इन व्हॉल्यूम हा 0 असतो. ओके, चेंज इन व्हॉल्यूम हा 0 असतो. त्याचबरोबर काही थर्मोडायनॅमिकल लॉ पाहिले. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकल लॉज कोणते आहेत? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अँड थर्ड झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल स्टडी करणार आहेत. थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल्स स्टडी करणार आहेत. थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल्स कोणकोणते आहेत? इंटरनल एनर्जी. कोणकोणते आहेत? इंटरनल एनर्जी. ओके, इंटरनल एनर्जी ते कशाने डिनोट करणार आहे आपण? कॅपिटल यूने. ओके, नेक्स्ट कोणती असणार आहे? नेक्स्ट थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल कोणता असणार आहे? सेकंड थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल कोणता आहे? एन्थॅल्पी. थर्ड थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल कोणता आहे? हेल्महोल्ट्ज फंक्शन, आणि ते कशाने डिनोट करणार आहे? कॅपिटल एफने. त्याचबरोबर नेक्स्ट थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल इज गिब्स फंक्शन. इट इज डिनोटेड बाय जी. ओके, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंटरनल एनर्जी हे थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल डिटेलमध्ये पाहणार आहेत. त्याचबरोबर एन्थॅल्पी हे थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल डिटेलमध्ये पाहणार आहोत. उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हेल्महोल्ट्ज फंक्शन आणि गिब्स फंक्शन हे 2 थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल्स आपण कव्हर करणार आहेत. तर चला लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये इंटरनल एनर्जी आणि एन्थॅल्पी थर्मोडायनॅमिकल पोटॅन्शियल आपण स्टडी करूयात. Internal energy is a thermodynamical potential and it is denoted by capital U. ओके, एखादी थर्मोडायनॅमिकल सिस्टीम जर आपण कन्सिडर केली, तर त्याची इंटरनल एनर्जी टोटल इंटरनल एनर्जी ही काय असते? तर द सम ऑफ म्हणजे काय? बेरीज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी. ओके,
त्या सिस्टीमची कायनेटिक एनर्जी, द सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटॅन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा आणि पोटॅन्शियल एनर्जी स्थितिज ऊर्जा ऑफ all the molecules of a thermodynamical system, is called internal energy. ओके, म्हणजे एक आपण थर्मोडायनॅमिकल सिस्टीम कन्सिडर करणार आहे. थर्मोडायनॅमिकल सिस्टीम म्हणजेच काय असणार आहे, तर एक सिलेंडर कन्सिडर करूयात आणि या सिलेंडरमध्ये आपण गॅस फिल केलेला आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, थर्मोडायनॅमिकल सिस्टीम आणि थर्मोडायनॅमिकल सिस्टीमचे काही मॉलिक्युल्स, ऑल मॉलिक्युल्स. आता या ऑल मॉलिक्युल्सची जी कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी असणार आहे त्यांची बेरीज जी असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटरनल एनर्जी. एखादी थर्मोडायनॅमिकल सिस्टीम कन्सिडर केली, त्या सिस्टीममध्ये जे मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहे त्यांची कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी यांची सम जी असणार आहे ती इंटरनल एनर्जी असणार आहे. ओके, ज्यावेळी आपण थर्मोडायनॅमिकल सिस्टीमला स्मॉल अमाऊंट ऑफ किंवा इनफायनाइटसिमल हीट प्रोव्हाइड करतो. ओके, थर्मोडायनॅमिकल सिस्टीम ही काय आहे, थर्मोडायनॅमिकल सिस्टीम आहे. एका सिलेंडरमध्ये गॅस फिल केलेला आहे, म्हणजेच हे काय आहेत, डॉट्स जे दिसतात ते काय आहेत, गॅस मॉलिक्युल्स आहेत आणि हा काय आहे, सिलेंडर आहे असं कन्सिडर करूयात. ज्यावेळेस थर्मोडायनॅमिकल सिस्टीमला आपण स्मॉल अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइड करतो त्यावेळेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सनुसार इंटरनल एनर्जी चेंज होते आणि ही इंटरनल एनर्जी चेंज होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत असतात किंवा दोन गोष्टींमुळे इंटरनल एनर्जी चेंज होत असते. चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, change in internal energy due to two things. One is heat supply, okay, and another is work done. Okay, work done on the system or by the system. आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर चेंज इन इंटरनल एनर्जी, आणि कोणामुळे ती चेंज झाली, तर सम अमाऊंट ऑफ हीट ॲडेड और गिवन आउट. म्हणजेच काय असणार आहे, तिथे काय असणार आहे, हीटमधला चेंज. आपण हीट देतो किंवा सिस्टीम आपल्याला हीट देत असते. ओके, बरोबर, म्हणजे इथे काय आहे, हीटचा चेंज. त्याचबरोबर वर्क डन ऑन द सिस्टीम और बाय द सिस्टीम, म्हणजे तिथे आपण काय म्हणत असतो, मायनस DW, म्हणजेच वर्क डनमधला चेंज. सिस्टीमद्वारे वर्क डन घडणे किंवा सिस्टीमवरती वर्क डन ॲप्लाय होणे. ओके, तर हा आहे थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ. आणि यावरून आपण एक इक्वेशन लिहितो टर्म रिअरेंज करून DQ साठी. DQ इज इक्वल टू ओके, हे आहे याच ठिकाणी लिहूयात DU. ओके, हे काय आहे, मायनस आहे, इज इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर ते काय होईल, प्लस होईल, म्हणजेच काय होईल, DW. आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट भेटले. इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे, DQ इज इक्वल टू DU प्लस DW. ओके, थर्मोडायनॅमिकल वर्क डन आपण कशा प्रकारे लिहित असतो, DW इज इक्वल टू PdV. ओके, चेंज इन वर्क डन इज इक्वल टू P प्रेशर इंटू DV चेंज इन व्हॉल्यूम. ओके, हे कशा प्रकारे बघा, हे कशा प्रकारे आपण लिहू शकतो, याला काय म्हणणार आहे आपण, थर्मोडायनॅमिकल वर्क डन. तर आपल्याला जनरल वर्क डनचा फॉर्म्युला माहीत आहे, W इज इक्वल टू काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, वर्क डन म्हणजे काय म्हणतो आपण, एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स ॲप्लाय केला, त्याचं जर डिस्प्लेसमेंट झालं, हा ऑब्जेक्ट या ठिकाणाहून या ठिकाणी गेला, डिस्प्लेसमेंट झालं, तर आपण काय म्हणतो, वर्क डन झालं. ओके, तर हे डिस्प्लेसमेंट आपण काय म्हणतो, लेंथ म्हणतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, चेंज इन पोझिशन, लेंथ म्हणूया त्याला. ओके, म्हणजे मी ते काय लिहितो, L लिहितो, एसच्या ऐवजी काय लिहितो, चेंज इन लेंथ. ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, चेंज इन लेंथ. अशा प्रकारे एक फॉर्म्युला मी इथे लिहिलेला आहे. त्याचबरोबर प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन
एरिया. ओके, फोर्स अपॉन एरिया. एरियासाठी मी काय लिहितो, लेंथ इंटू लेंथ किंवा लांबी गुणिले रुंदी. ओके, लेंथ इंटू लेंथ अशा प्रकारे मी इथे फॉर्म्युला लिहितो प्रेशरचा. आणि या फॉर्म्युलेवरून फोर्स काय होणार आहे, फोर्स इज इक्वल टू काय होणार आहे, फोर्स इज इक्वल टू काय होणार आहे, पी इंटू एल स्क्वेअर. ओके, लेंथचा स्क्वेअर होणार आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय भेटलेला काय भेटला आपल्याला, प्रेशर इंटू लेंथ स्क्वेअर. ओके, मी या इक्वेशनमध्ये फोर्सची व्हॅल्यू पुट करतो. ओके, वर्क डन इज इक्वल टू, फोर्स म्हणजे काय, प्रेशर इंटू लेंथ स्क्वेअर इंटू एल. ओके, इंटू एल. त्याचबरोबर आपण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय लिहितो, व्हॉल्यूम इज इक्वल टू काय लिहितो, व्हॉल्यूम इज इक्वल टू काय लिहितो, लेंथ क्यूब लिहितो. बरोबर, म्हणजे इथे बघा हे एल स्क्वेअर आणि हे एल म्हणजेच काय होणार आहे, एल क्यूब होणार आहे, पी इंटू एल क्यूब. ओके, एल क्यूब म्हणजेच काय झालं इथे, व्हॉल्यूम झालं. ओके, प्रेशर इंटू व्हॉल्यूम झालं. ओके, आता आपण काय करूयात, हे इक्वेशन चेंज इन वर्क डनच्या फॉर्ममध्ये लिहूयात. dw म्हणजेच काय, चेंज दाखवतो. डी काय दाखवतो, डेरिव्हेटिव्ह काय दाखवतो, चेंज दाखवतो. dw इज इक्वल टू पी डी व्ही. ओके, चेंज व्हॉल्यूममधला सुद्धा इथे चेंज दाखवलेला आहे आणि वर्क डनमधला पण मधील पण चेंज दाखवलेला आहे. तर या फॉर्म्युल्यावरून, जनरल फॉर्म्युल्यावरून आपण थर्मोडायनॅमिकल वर्क डन, जनरल वर्क डनवरून आपण थर्मोडायनॅमिकल वर्क डनचा फॉर्म्युला डिराइव्ह अशा पद्धतीने करत असतो. तर इथे आपण वर्क डनसाठी, थर्मोडायनॅमिकल वर्क डनसाठी हा फॉर्म्युला लिहित असतो. या वर्क डनला आपण काय म्हणतो बघा, dw इज इक्वल टू पी इंटू डी व्ही इज द एक्सटर्नल वर्क डन. एक्सटर्नल वर्क डन म्हणजे हे वर्क डन काय असणार आहे, ऑन द सिस्टीम और बाय द सिस्टीम. हे वर्क डन एक्सटर्नल वर्क डन असणार आहे. आता या इक्वेशनमध्ये आपण वर्क डनची व्हॅल्यू पुट करूयात. इक्वेशन 1 मध्ये वर्क डनची व्हॅल्यू पुट करूयात. डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी डी व्ही. डी डब्ल्यूच्या ऐवजी काय पुट करणार, पी डी व्ही. ओके, और हे इक्वेशन असं सुद्धा लिहू शकतो आपण, और डी यू इज इक्वल टू डी क्यू मायनस पी डी व्ही. ओके, त्याचबरोबर फ्रॉम सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, फ्रॉम सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. ओके, शॉर्टमध्ये लिहितो मी थर्मोडायनेमिक्स. ओके, काय आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, काय आहे, डी क्यू इज इक्वल टू टी डी एस. ओके, डी क्यू चेंज इन हीट इज इक्वल टू टेम्परेचर. ओके, टेम्परेचर इंटू डी एस. डी एस म्हणजे काय असणार आहे, चेंज इन एंट्रॉपी. एंट्रॉपीसाठी आपण एस हे लेटर यूज करत असतो. ओके, तर आपण इक्वेशन नंबर याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. इक्वेशन नंबर 2 मध्ये डी क्यूची व्हॅल्यू आपण पुट करूयात. इक्वेशन काय भेटत आहे आपल्याला बघा, डी यू इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू टी डी एस. ओके, डी क्यूच्या ऐवजी मी काय पुट केलं, टी डी एस मायनस पी डी व्ही. ओके, मायनस पी डी व्ही. हे इक्वेशन भेटलं. या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतो. ओके, तर इथे बघा, इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स एस अँड व्ही. तर इथे बघा हे व्हेरिएबल्स कसे आहेत, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत. तर आपण असं म्हणू शकतो की इंटरनल एनर्जी. ओके, मी इथे लिहितो इंटरनल एनर्जी is the function of independent variable yes and u. तर हे बघा, हे चेंज होणारे फॅक्टर आहेत. तर हे कोणते व्हेरिएबल्स असणार आहेत, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असणार आहेत. कारण ते चेंज होतात. आणि हे इंटरनल एनर्जीसाठी आहेत. इंटरनल एनर्जीचे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत. ओके,
internal energy is the function of independent variables s and v. ओके, s and v. इथे आपण फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस लिहूयात. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस इंटरनल एनर्जी किती असणार आहे? फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी किती असणार आहे? फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी आपण काय लिहित असतो? ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय होत असतं? ओके, काय होत असतं सांगा. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस काय असणार आहे इथे? तर चेंज इन हीट, जी हीट ॲड होणार आहे किंवा गिवन आउट होणार आहे ते कसं असणार आहे? 0 असणार आहे. चेंज इन हीट 0 असणार आहे. ओके, डेल्टा क्यू इज इक्वल टू 0 असणार आहे. बरोबर. तर इक्वेशन नंबर 2 पाहूयात. इंटरनल एनर्जीसाठी आपण इक्वेशन नंबर 2 लिहिलेलं आहे. ओके, तर या इक्वेशनमध्ये डी क्यू जर 0 असेल तर हे इक्वेशन काय होणार आहे? डी यू इज इक्वल टू 0 मायनस पी डी व्ही, म्हणजेच काय होणार आहे? डी यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही होणार आहे. ओके, फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस इंटरनल एनर्जी किती असणार आहे? पी डी व्ही असणार आहे. ओके, आणि इंटरनल एनर्जीचं फॉर्म्युला काय आहे? डी यू इज इक्वल टू डी क्यू मायनस पी डी व्ही. ओके, तर इंटरनल एनर्जी थर्मोडायनॅमिकल पोटेन्शियल इंटरनल एनर्जी याच्यामधून आपण हे स्टडी केलेलं आहे. आणि फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी आपण फॉर्म्युला काय लिहितो? डी यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही लिहित असतो. ओके, नेक्स्ट थर्मोडायनॅमिकल पोटेन्शियल आपण स्टडी करणार आहे एन्थाल्पी अँड विच इज डिनोटेड बाय एच. ओके, आणि ते कशाने डिनोट करणार आहे आपण? एचने. ओके, तर डेफिनेशन करूयात आपण एन्थाल्पीची डेफिनेशन आणि जनरल फॉर्म्युला काय असणार आहे? डेफिनेशन काय आहे एन्थाल्पीची? एन्थाल्पी इज इक्वल टू द इंटरनल एनर्जी. ओके, एन्थाल्पी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी अँड प्लस, ओके सॉरी, इंटरनल एनर्जी प्लस टू द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. कुणाचा गुणाकार? प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आणि प्रेशर यांचा गुणाकार. प्रेशर अँड व्हॉल्यूम. तर आपल्याला एन्थाल्पीसाठी डेफिनेशनवरून हा फॉर्म्युला भेटतो. ओके, ई इज इक्वल टू एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. ओके, एन्थाल्पी काय असणार आहे? एन्थाल्पी, ओके, द फंक्शन एन्थाल्पी रिप्रेझेंट. ओके, रिप्रेझेंट काय रिप्रेझेंट करणार आहे? टोटल हीट. एच काय रिप्रेझेंट करणार आहे? तर टोटल हीट ऑफ द सिस्टीमची टोटल हीट रिप्रेझेंट करणार आहे. कोण? एन्थाल्पी. डेफिनेशननुसार आपण इक्वेशन लिहिलं. इक्वेशन नंबर 1 काय आहे? एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. ते डिफरन्शिएट करूया, डेरिव्हेटिव्ह घेऊयात. डेरिव्हेटिव्ह घेतो मी प्रत्येक टर्मचा. डी एच इज इक्वल टू डी यू. ओके, प्लस आता इथे यू व्ही रूल यूज करूयात. तर पी कॉन्स्टंट ठेवूयात आणि व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. पी डी व्ही प्लस व्ही कॉन्स्टंट ठेवूयात आणि पीचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. तर आपल्याला नेक्स्ट इक्वेशन भेटलेलं आहे. इक्वेशन नंबर 2, डी एच डेरिव्हेटिव्ह ऑफ चेंज ऑफ एच इज इक्वल टू इंटरनल एनर्जीमधला चेंज प्लस पी कॉन्स्टंट डी व्ही. ओके, व्हॉल्यूममधला चेंज अँड प्लस व्ही कॉन्स्टंट प्रेशरमधला चेंज. हे इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. तर मागे आपण इंटरनल एनर्जीसाठी एक इक्वेशन घेतलं. ओके, इक्वेशन नंबर कोणतं इक्वेशन होतं? इंटरनल एनर्जीसाठी आपण लिहिलेलं डी यू इज इक्वल टू टी डी एस मायनस पी डी व्ही. ओके, हे इक्वेशन आपण इंटरनल एनर्जीसाठी लिहिलं होतं. तर या इक्वेशनच्या ऐवजी म्हणजे डी यूच्या ऐवजी ही टर्म आपण इथे पुट करणार आहे. तर आपल्याला इक्वेशन काय भेटेल बघा? डी एच इज इक्वल टू टी डी एस, कारण डी यूच्या ऐवजी मी हे इक्वेशन पुट करत आहे. टी डी एस मायनस पी डी व्ही. ओके, प्लस पी डी व्ही प्लस व्ही डी पी. इथे बघा पी डी व्ही
मायनस पी डी व्ही आणि प्लस पी डी व्ही आहे, तर ते एकमेकांना प्लस मायनस कॅन्सल होईल. इक्वेशन काय होईल, डी एच इज इक्वल टू टी डी एस प्लस प्लस व्ही डी पी. ओके, हे इक्वेशन आपल्याला भेटले. या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूयात. ओके, तर इथे बघा जे एन्थाल्पी आहे, एन्थाल्पी एच हे फंक्शन आहे. कशाचं फंक्शन आहे, तर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. कोणते इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत, तर यस. ओके, चेंज जो फॅक्टर या इक्वेशनमधून जो फॅक्टर चेंज होणार आहे ते काय असणार आहेत, इंडिपेंडंट फंक्शन असणार आहेत. तर कशाचे फंक्शन आहेत बघा, एन्थाल्पी इज द इंडिपेंडंट. ओके, इज द फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स डी एस, किंवा आपण यस म्हणतो, यस ऑर पी. म्हणजे कोणते व्हेरिएबल्स आहेत, एन्ट्रॉपी अँड प्रेशर. ओके, इथे सेंटेन्स लिहितो मी. एन्थाल्पी इज द फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. इंडिपेंडंट, ओके, शॉर्टमध्ये लिहितो, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. कोणते इक्वेशन, या इक्वेशनवरून आपल्याला दिसत आहे यस अँड पी. इंडिपेंडंट व्हेरिएबल्स यस अँड पी. ओके, फॉर आयसोबॅरिक प्रोसेस. ओके, फॉर आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये काय असणार आहे, आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये प्रेशर डेल्टा पी काय असणार आहे, कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच चेंज इन प्रेशर, म्हणजेच आपण डी पी सुद्धा लिहू शकतो, स्मॉल डी पी सुद्धा लिहू शकतो. चेंज इन प्रेशर कसं असणार आहे, 0 असणार आहे. या कारणाने इक्वेशन नंबर 3 बघा काय होईल, डी एच इज इक्वल टू टी डी एस प्लस व्ही डी पी. ओके, आणि डी पी जर 0 असेल तर ही टर्म 0 होणार आहे. इक्वेशन काय भेटणार आहे, डी एच इज इक्वल टू टी डी एस. ओके, डी एच इज इक्वल टू टी डी एस. कशासाठी, फॉर आयसोबॅरिक प्रोसेस. ओके, तर इथे लक्ष द्या, जे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात बघा, फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात, तर सेकंड व्हेरिएबल आपण काय करायचा, प्रत्येक फंक्शनमधून, पोटेन्शियलमधून, प्रत्येक थर्मोडायनॅमिकल पोटेन्शियलमधून सेकंड व्हेरिएबल काय करायचा, कॉन्स्टंट ठेवायचा. ओके, मग असे आपण काय केलं तर सेकंड व्हेरिएबल कोणता होता, हीट हा सेकंड व्हेरिएबल होता. हीट काय होता, सेकंड व्हेरिएबल होता. तो काय केला होता, कॉन्स्टंट ठेवला होता. सेकंड व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवला होता. ओके, यावरून आपण हे इक्वेशन लिहिलं. मगाच्या इक्वेशनमध्ये आपण मगाशी जे पोटेन्शियल घेतलं त्या पोटेन्शियलमध्ये Q0 घेतला होता आणि त्यावरून आपण इक्वेशन लिहिलं होतं. ओके, या पोटेन्शियलमध्ये आपण सेकंड व्हेरिएबल प्रेशर कॉन्स्टंट ठेवून आपल्याला एन्थाल्पीसाठी हे इक्वेशन भेटलेलं आहे. याला काय म्हणतो आपण, थर्मोडायनॅमिकल पोटेन्शियल एन्थाल्पीसाठी भेटलेलं इक्वेशन. ओके, एन्थाल्पी म्हणजे इथे काय आहे तर टोटल हीट ऑफ द सिस्टीम. ओके, थँक्यू स्टुडंट. काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, आपण तिथे डाऊट क्लिअर करूयात. थँक्यू स्टुडंट.